नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुंडे सर. तुम्हा सर्वांचं आपल्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. काल आपण एक व्हिडिओ बनवला होता पहा. टीईटी परीक्षा 2025 23 नोव्हेंबर 2025 झालेल्या टीईटी पेपरमध्ये आलेले प्रश्न आपण काल काही प्रश्न पाहिले होते आणि आज सुद्धा आपण टीईटी परीक्षेमध्ये जे प्रश्न आले होते त्याच परीक्षेमधले आज काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय म्हणतो, तर पहिला प्रश्न आहे पहा. पहिला प्रश्न आहे नाणी आणि नोटा या घटकावर. 8,400 रुपये रकमेत 200 रुपये व 500 रुपये किमतीच्या समान नोटा आहेत, तर त्या रकमेमध्ये एकूण किती नोटा आहेत? ठीक आहे. आता एकूण किती नोटा आहेत तर आपण पहिल्यांदा बघू प्रत्येक प्रकारच्या नोटा. प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आहेत? प्रत्येक प्रकारच्या नोटा कशा काढायच्या पहा. तर एकूण रक्कम किती आहे बेटा? 8,400 आणि छेदामध्ये या दोघांची बेरीज घ्या. 200 अधिक 500 किती होणार? तर 700. ठीक आहे. आता हे एकूण रक्कम सुद्धा रुपयात आहे आणि या नोटांचा प्रकार सुद्धा कशामध्ये आहे? रुपयामध्ये आहे. आता 2 काय करा? कॅन्सल करा. आणि आता 84 ला 7 न भाग द्या. 7 1 7, 1 उरलं 7 2 14. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आहेत? 12. म्हणजे 200 रुपयाच्या पण 12 नोटा आहेत आणि 500 रुपयाच्या पण किती नोटा आहेत? 12 नोटा आहेत. तर त्या रकमेमध्ये आपल्याला एकूण नोटा किती विचारलं पहा. मग एकूण नोटा किती? तर एकूण नोटा किती असतील मला सांगा बेटा. प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आहेत? 12. नोटांचे प्रकार आहेत 2. म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे एकूण नोटा किती? 24. त्या ठिकाणी एकूण नोटा किती असतील तर पर्याय नंबर 1 पहा, 24. ठीक आहे. चला, आता प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊ आपण. दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हणतो. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? पहा, आता आपल्याकडे अशी एक आयताकृती जागा आहे. ठीक आहे. आयताकृती जागा आहे आणि लांबी किती आहे या जागेची? 12 मीटर. आणि बेटा या जागेची रुंदी किती आहे? तर 9 मीटर. आणि या जागेमध्ये आपल्याला या जागेमध्ये 1.5 मीटर बाजूचे घनाकृती खड्डे खोदायचे आहेत. मग घनाकृती खड्डे म्हणजे काय? याची लांबी, रुंदी आणि खोली कशी असली पाहिजे? 1.5 मीटर असली पाहिजे. मला सांगा असे किती खड्डे खोदायचे आहेत? 4 खड्डे. मग आता आपण या जागेचं काय करू? पहिल्यांदा क्षेत्रफळ पाहू. जागेचे क्षेत्रफळ, या जागेचे क्षेत्रफळ किती असेल? तर बेटा ही जागा आहे आयताकृती आणि आयताचं क्षेत्र आहे एल गुणिले बी. एल इंटू बी. म्हणजे लांबी किती आहे? 12 आणि गुणिले रुंदी आहे 9. 12 9 108 चौरस मीटर. 12 9 108 चौरस मीटर या जागेचं काय झालं आता? हे क्षेत्रफळ. ठीक आहे. आता या जागेमध्ये आपण काय केलं पहा. या जागेचं क्षेत्रफळ किती झालं? 108 चौरस मीटर. आणि या जागेमध्ये आपण 4 खड्डे खोदले आणि तेही कोणत्या आकाराचे? घनाकृती आकाराचे. आणि त्याची बाजू किती आहे? 1.5 मीटर. मग बघा, एका खड्ड्याचे क्षेत्रफळ, एका खड्ड्याचे क्षेत्रफळ किती? तर मला सांगा, जो खड्ड्याचा वरचा भाग आहे त्याची प्रत्येक बाजू किती असेल? 1.5 मीटर. मग खड्ड्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं? तर 1.5 गुणिले 1.5 किती होणार? किती होणार? तर 15चा वर्ग 225 आणि दशांश किती सरकवा? 2 दशांश सरकून द्या. आता हे एका खड्ड्याचं काय झालं? क्षेत्रफळ. आता 4 खड्ड्यांचे क्षेत्रफळ, 4 खड्ड्यांचे क्षेत्रफळ किती बघा. 4 खड्ड्यांचे क्षेत्रफळ किती? म्हणजे एका खड्ड्याचं क्षेत्रफळ 2.25 चौरस मीटर गुणिले 4 करा. किती मग? 2.25. दोन्ही किती होतात? 4.5 आणि 4.5 दोन्ही 9 म्हणजे 9 चौरस मीटर. हे 4 खड्ड्यांचं काय झालं? क्षेत्रफळ. आपल्याला विचारलं की उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ किती? मग बघा आन्सर काय? टोटल जागेचं क्षेत्रफळ किती होतं बेटा? 108 चौरस मीटर. आणि त्याच्यामधून 4 खड्ड्यांनी किती क्षेत्रफळ जागा खाली? 9 चौरस मीटर एवढी जागा खाल्ली आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर यायला पाहिजे 108 - 9 99 चौरस मीटर. उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ किती असायला पाहिजे? 99 चौरस मीटर. पर्याय नंबर किती दिसतो? 2 दिसतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता
पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा पहा. 150 सेमी लांब, 150 सेमी लांब, त्यानंतर 120 सेमी रुंद आणि 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 रुपये चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? आता एक लक्षात घ्या, खर्च कसा दिला? दर चौरस मीटर प्रमाणे, आणि लांबी, रुंदी आणि उंची ही कशामध्ये दिली? सेमी मध्ये. बघा, एल म्हणजे काय? लांबी, लेंथ, ब्रीथ आणि हाईट, एल बी एच. मला सांगा, ही जी लांबी आहे ती कशामध्ये आहे बेटा? सेंटीमीटर मध्ये. आपण या 150 सेंटीमीटरला मीटर मध्ये जर केलं तर बघा, सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी 100 ने भागतात, आणि 150 ला जर 100 ने भागलं तर किती येणार? 1.5 मीटर. 1 पॉईंट किती? 5 मीटर ही झाली लांबी. 120 ला जर आपण 100 ने भागलं तर 1.2 मीटर ही काय झाली? रुंदी. आणि 90 ला जर 100 ने भागलं तर 0.9 मीटर ही काय झाली? उंची. बघा, आता आपण लांबी, रुंदी, उंची यांना सेंटीमीटर मधून कशामध्ये केलं? मीटर मध्ये. तर पहा, लांबी आहे 1.5 मीटर, रुंदी आहे 1.2 मीटर आणि उंची आहे 0.9 मीटर. आता आपण काय करू, याचं एकूण पृष्ठफळ काढू. आता एकूण पृष्ठफळ काढा. एकूण पृष्ठफळ कसे काढतात? तर इष्टिका चितीच्या पृष्ठफळ सूत्र आहे 2 कंसामध्ये एल बी प्लस बी एच प्लस एल एच. बघा, 2 कंसात एल बी म्हणजे या दोघांचा गुणाकार करा, 15चा आणि 12चा. 15 10 किती होतात? 150, आणि पुन्हा 15 दुनी 30 म्हणजे 100 किती? 80. आणि किती दशांश आहेत? 2 दशांश. 2 दशांश सरकून द्या. प्लस एल बी झालं. पुन्हा बी एच. बी एच म्हणजे 12चा आणि 9चा गुणाकार, 12 9 108. या ठिकाणी सुद्धा 2 दशांश सरकवा. त्यानंतर एल बी बी एच आणि पुन्हा एल एच म्हणजे 15 9 135. 15 9 100 किती? 35. आणि इथं सुद्धा 2 दशांश सरकून टाका. ठीक आहे. आता त्यानंतर 2 कंसात या सगळ्यांची बेरीज करा बरं. उदाहरणामध्ये 1.80, 1.08 आणि 1.35 यांची जर आपण बेरीज केली, 8 आणि 5 13ला 3 हातचे 1, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12ला 2 हातचे 1, आणि या ठिकाणी किती आहे? 4. म्हणजे किती येणार? 4.23. ठीक आहे. ही झाली सगळ्यांची बेरीज. आता त्यानंतर आता आपण जर या 4.23 ला बेटा 2 न गुणलं तर काय होणार? 8.46 चौरस मीटर. चौरस मीटर. आता हे काय झालं? तर त्या इष्टिकाचं एकूण पृष्ठफळ झालं. आता याला आपण बाहेरून रंग दिला, त्याला आपण बाहेरून काय दिला? रंग दिला. आणि त्या रंग देण्याचा आपल्याला काय विचारला? खर्च. मला सांगा, त्या इष्टिकाची तिचं एकूण जे पृष्ठफळ आहे ते किती आहे? 8.46 चौरस मीटर. आणि प्रति चौरस मीटर खर्च किती आहे बेटा? 50 रुपये. आता हा गुणाकार करून घ्या. 0ला 0, 5 सक 30, हातचे 3 है ना. पुन्हा 5 चूक 20, 20 आणि 3 23 ला 3 हातचे 2, पुन्हा 45 40, 40 आणि 2 किती? 42. आणि आता पहा, गुण्य आणि गुणकामध्ये एकूण दशांश किती? 2 दशांश आहेत. मग 2 अंक उजवीकडे सोडून द्या, दशांश सरकवा. म्हणजे किती रुपये खर्च येणार? तर 423 रुपये एवढा खर्च येईल त्या इष्टिका चिती आकाराच्या पेटीला रंग देण्यासाठी. खर्च येईल 423 रुपये. पहा, पर्याय नंबर किती दिसतो? 3. 423 रुपये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 4 बघा. प्रश्न चौथा. खालीलपैकी समूळ संख्या नसलेली जोडी. आता खालीलपैकी समूळ संख्या नसलेली जोडी कोणती? एक लक्षात ठेवा, समूळ संख्या कशाला म्हणतात? समूळ संख्या कशाला म्हणतात किंवा समूळ संख्येची जोडी कशाला म्हणतात? बघा, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्येला आपण समूळ संख्येची जोडी म्हणतो. उदाहरणामध्ये 5 आणि 9. आता बघा, 5 चे विभाजक कोण आहेत? 1 आणि 5. म्हणजे 5 ला कशा कशाने भाग जातो? 1 च्या पाड्यामध्ये 5 येते आणि 5 च्या पाड्यामध्ये 5 येते. आता 9 चे विभाजक 1, 3 आणि 9. आता मला सांगा, यांचा सामायिक विभाजक, एक मिनिट पहा, आपण काय पाहिलं होतं? 5 आणि पुन्हा काय? 9.
5चे विभाजक कोण आहेत 1 आणि 5 आणि 9चे विभाजक कोण आहेत 1 3 आणि बेटा 9. मग आता मला सांगा याच्यामध्ये सामायिक विभाजक कोण आहे 1. मग 1 व्यतिरिक्त कोणी सामायिक विभाजक आहे का नाही. मग 5 आणि 9 यांचा सामायिक विभाजक जर एकच असेल तर ही सहमूळ संख्येची जोडी आहे. ठीक आहे. आता उदाहरणामध्ये 6 आणि 10. 6चे अवयव पाडा 1 2 3 आणि 6 आणि 10चे अवयव 1 2 त्याच्यानंतर 5 आणि 10. आता याच्यामध्ये बघा सामायिक अवयव कोणते आहेत तर 1 पण सामायिक अवयव आहे आणि सोबत त्यांचा सामायिक अवयव 2 पण आहे. म्हणजे यांचा सामायिक अवयव फक्त 1 आहे का नाही 1 पण आहे आणि 2 पण आहे. म्हणजे याचा अर्थ ही सहमूळ संख्येची जोडी नाही. म्हणजे सामायिक अवयव जेव्हा एकच असतो अशा वेळेस ती सहमूळ संख्येची जोडी असते आणि सामायिक अवयव जेव्हा 1 पेक्षा जास्त येतात तेव्हा ती सहमूळ संख्येची जोडी नसते. थोडक्यात ज्या दोन संख्यांचा मसावी किती येतो 1 येतो त्यांना सहमूळ संख्येची जोडी म्हणतात. आणि जर दोन संख्यांचा मसावी 1 व्यतिरिक्त वेगळी संख्या जर येत असेल जसं की या दोन संख्यांचा मसावी किती आहे 2 आहे तर या दोन संख्यांना आपण सहमूळ संख्येची जोडी म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर ही झाली कन्सेप्ट सहमूळ संख्येची. मग पहा आता सहमूळ संख्या आपल्याला काय विचारलं तर विचारलं काय बघा की खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती. ठीक आहे. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती. तर इथं बघा आता 207 आणि 195. ठीक आहे. आता 207 ला पण 1 ने भाग जातो आणि 95 ला पण 1 ने भाग जातो. ठीक आहे. आता 207 ला 3 ने भाग जातो का तर अंकांची बेरीज 3च्या पटीमध्ये आहे आणि 195 ला पण 3 ने भाग जातो तर का अंकांची बेरीज 3च्या पटीमध्ये आहे. मला सांगा 207 आणि 195 यांचा जो मसावी आहे मसावी म्हणण्यापेक्षा सामायिक विभाजक 1 पण मिळाला आणि सोबतच 3 पण मिळाला मग यांचा मसावी 1 आहे का नाही. मग मसावी जर 1 नसेल तर ही सहमूळ संख्येची जोडी नसेल. ठीक आहे. पर्याय नंबर 4 ही सहमूळ संख्येची जोडी नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न 8207 हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती. आता बघा आपल्याला अंक किती दिले या ठिकाणी 4 आणि हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 4 अंकी मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक. मग आता बघा मोठ्यात मोठी 5 अंकी किती अंकी संख्या बनायची आहे 5 अंकी. मला सांगा अंक तर किती आहेत आपल्याकडे 4च आहेत आणि संख्या बनवायची आहे मोठ्यात मोठी 5 अंकी. मग अशा वेळेस मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करायची 8 ला डबल घ्यायचं 8 8 7 2 आणि 0 ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. आता लहानात लहान 5 अंकी संख्या. ठीक आहे. आता लहानात लहान 5 अंकी संख्या बघा लहानात लहान संख्या तयार करताना संख्यांचा चढता क्रम असतो पण सुरुवातीला 0 घ्यायचं नसते. सुरुवातीला काय घ्या 0 वगळता कोण लहान आहे 2 आणि पुनरावृत्ती करायची असते बेटा शून्याची. मग 2 0 0 आणि त्याच्यानंतर 7 आणि त्याच्यानंतर कोण घ्या 8. म्हणजे ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि ही झाली लहानात लहान 5 अंकी संख्या. यांच्यातला फरक विचारला पहा. मग 7 मधला 1 इथं घ्या 12 मधून 1 इथं घ्या 10 तून 8 गेले 2 11 तून 7 गेले 4 इथं 6 तून 0 गेला 6 हे 8 ला 8 आणि 8 तून 2 गेले 6 68,642. बघा बरं 68,642 पर्याय नंबर किती दिसतो 2 दिसतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 6 बघा. आता प्रश्न क्रमांक 6 नमिताने ग्रह उद्योगासाठी 7.1/2 दराने बँकेकडून 1.5 लाख रुपयाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी. आता मला सांगा या ठिकाणी किती कर्ज घेतलं तिनं 1.5 लाख आणि किती दराने 7.1/2 म्हणजे 7.5% दरानं आणि किती वर्षासाठी बेटा
8 वर्षासाठी आणि आपल्याला विचारलं मुदती अखेर तिनं बँकेला एकूण किती रुपये परत करावेत. मग एकूण किती रुपये परत करावेत म्हणजे आपल्याला रास काढायची आहे. आता बघा काय करायचं. कर्ज किती घेतलं होतं? 1,50,000. ठीक आहे, कर्ज घेतलं 1,50,000. आता मला सांगा दरवर्षी आपण किती व्याज द्यालो? 7.5 रुपये. 100वर 7.5. मग 8 वर्षामध्ये किती होईल? दरवर्षी 7.5 रुपये. तर 8 वर्षामध्ये 7.5 8 किती होतात? 60 है ना. मग मुद्दल 100% आणि व्याज 60% म्हणजे 160%. टोटल रक्कम 1,500च्या 160%. ठीक आहे. मुद्दल आहे 1,50,000. दरवर्षी 7.5 रुपये व्याज. तर असं 8 वर्षामध्ये किती व्याज? 60 रुपये. म्हणजे याचा अर्थ आपण मुद्दल म्हणजे 100% आणि व्याज म्हणजे 60%. असे एकूण किती परत करणार? 160%. मग 1,50,000चे 160%. 1,50,000 गुणिले 160 भागिले किती करा? 100. 100 सोबत 2 शून्य काय होणार? कॅन्सल. त्यानंतर 15चा आणि 16चा गुणाकार करा. बघा 15 सक्की 90. 90ला 0 ह्याचे किती? 9. ठीक आहे. 15 एक 15 आणि 15 आणि 9 किती? तर बेटा किती होणार? 24. आणि समोरचे 1 2 आणि 3 शून्य. 1 2 आणि 3 शून्य. म्हणजे तिने बँकेमध्ये एकूण किती रुपये परत करावेत? 2,40,000. पहा बरं पर्याय. पर्याय नंबर 1 दिसतो. किती? 2,40,000 रुपये परत करावे लागतील. त्यानंतर पुढचा प्रश्न. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24. बघा मराठीमध्ये 30 पैकी 24. एका परीक्षेत आराध्याला मराठीमध्ये 30 पैकी 24. पहा मराठीमध्ये 30 पैकी 24, गणितामध्ये 50 पैकी 38, विज्ञानात 75 पैकी 63 आणि हिंदीमध्ये 90 पैकी 63 गुण मिळाले. तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले है ना. मग बघा पहिला विषय कोणता आहे? मराठी. ठीक आहे. दुसरा विषय कोणता बेटा? मराठीच्या नंतर दुसरा विषय कोणता आहे? गणित. त्यानंतर तिसरा विषय कोणता सांगितला? विज्ञान. विज्ञान. आणि चौथा विषय काय सांगितला बेटा? हिंदी. ठीक आहे. चौथा विषय सांगितला हिंदी. मग बघा आता या ठिकाणी मराठीमध्ये किती गुण मिळाले? तर 30 पैकी 24. 30 पैकी किती? 24. पुन्हा गणितामध्ये 50 पैकी किती मिळाले? 38. त्यानंतर विज्ञानामध्ये किती मिळाले? 75 पैकी किती? 63. आणि हिंदीमध्ये किती मिळाले? तर 90 पैकी किती बेटा? 63. कळलं का? आता यांना आपण टक्क्यामध्ये करू. मग 30 पैकी 24 तर 100 पैकी किती? बघा किती येईल? हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. 3 8 24 आणि 10 8 80%. म्हणजे मराठीमध्ये किती टक्के गुण मिळाले? 80%. ठीक आहे. त्यानंतर आता बघू आपण गणितात. 50 पैकी 38 तर 100 पैकी किती? 50 दुनी 100 आणि 38 दुनी किती होतात? 38 दुनी बघा 2 8 16 6 हातचे 1 बेत्रिक 6 6 आणि 7 म्हणजे किती टक्के? 76%. आता बघू आपण विज्ञानात. विज्ञानामध्ये 75 पैकी 63. मग 75 पैकी 63 तर 100 पैकी किती? 25 त्रिक 75, 25 चौक 100, पुन्हा 3 दुनी 6 आणि 3 एक 3 आणि 21 चौक किती बेटा? 84%. आणि त्यानंतर हिंदीमध्ये 90 पैकी 63 तर 100 पैकी किती? हा एक शून्य कॅन्सल करा, हा एक शून्य कॅन्सल करा. 9 7 63 आणि 10 7 70. ठीक आहे. पहा मग कोणत्या विषयामध्ये शेकडा गुण अधिक मिळाले? 80 76 84 70 पैकी कोणता विषय जास्त दिसतो? विज्ञान. तर मग कोणत्या विषयामध्ये शेकडा सर्वाधिक गुण मिळाले? त्याचं उत्तर यायला पाहिजे विज्ञानमध्ये 84% गुण. आणि कोणत्या विषयामध्ये शेकडा सर्वात कमी गुण मिळाले जर म्हणलं असतं तर आपलं उत्तर काय असतं? हिंदी आलं असतं. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. सोनालीने 50 डझन केळी 60 सोनालीने 50 डझन केळी रुपये 60 डझन दराने खरेदी केली व रुपये 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल? आता लक्षात घ्या. खरेदी किंमत काढू आपण पहिल्यांदा. काय? खरेदी. आता बघा सोनालीने किती डझन? 50 डझन केळी. किती? सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन
सोनालीने 50 डझन केळी ₹60 डझन दराने खरेदी केली. मग किती डझन? 50 डझन है ना. सोनालीने 50 डझन केळी किती रुपयाप्रमाणे खरेदी केली? 60. मग बघा खरेदी किंमत किती होणार? 6 पंचे 30 आणि समोरचे 2 शून्य म्हणजे किती रुपये बेटा? 3000. ठीक आहे 3000. मला सांगा 50 डझन केळी 60 रुपये प्रमाणे खरेदी केली म्हणजे खरेदी किंमत किती झाली? 3000. आता बघू आपण केळींची संख्या. केळींची काय बघा? संख्या. मग केळींची संख्या म्हणजे काय? किती डझन केळी खरेदी केली? 50 डझन केळी. मग 50 डझन म्हणजे 50 गुणिले 12 म्हणजे 12 पंचे 60 आणि 0. म्हणजे किती केळी खरेदी केली? 600. मग 600 केळी म्हणजे शेकडा किती? शेकडा 6. तर आपल्याला या ठिकाणी विचारलं की ₹550 शेकडा या दराने विकली. म्हणजे 550 रुपये शेकडा म्हणजे 100 केळी कितीला विकली? 550 ला आहे ना. 100 केळी विकली 550 ला. शेकडा 550 रुपयाप्रमाणे विकली ना. मग 100 केळी जर 550 ला विकली तर बेटा 600 केळी किती रुपयाला विकली असेल? है ना. मग आता हे 600 गुणिले किती करा? 550 आणि भागिले किती घ्या? 100. 100 6 600 आणि पुन्हा 6 0 0 6 पंचे 30 ला 0 हातचे 3 6 पंचे 30 आणि 3 33 म्हणजे ही झाली त्या केळ्यांची काय? विक्री किंमत. मला सांगा सोनालीने केळी किती रुपयाला खरेदी केले होते? 3000 ला आणि विकले कितीला? 3300 रुपयाला. या ठिकाणी नफा झाला. किती? नफा. नफा बरोबर विक्री मायनस खरेदी असते. कितीला विकले? 3300 ला विकले आणि बेटा खरेदी केले होते 3000 ला. म्हणजे या ठिकाणी सोनालीला नफा किती झाला असेल? तर या ठिकाणी नफा व्हायला पाहिजे 300 रुपये नफा व्हायला पाहिजे. पर्याय नंबर 2 बघा. किती? 300 रुपये नफा. ठीक आहे. चला पुढं प्रश्न क्रमांक 9. प्रश्न 9. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील? बघा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील? मग समांतर रेषा म्हणजे काय? त्याला आपण पॅरलल लाईन म्हणतो. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणतो? समांतर रेषा म्हणतो. आता उदाहरणामध्ये या दोन समांतर रेषा आहेत. काय आहेत? समांतर रेषा आहेत. एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या आणि परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो. आता या दोन रेषा जर आपण दोन्ही बाजूने किती जरी वाढवल्या बेटा तर या एकमेकींना छेदणार नाहीत आणि अशा रेषांना आपण काय म्हणतो? तर समांतर रेषा म्हणतो. आता उदाहरणामध्ये या रेषेला आपण एल नाव दिलं आणि या रेषेला काय नाव दिलं? बी नाव दिलं. तर रेषा एल समांतर रेषा कोण आहे? बी. रेषा एल समांतर रेषा बी हे समांतरतेचं चिन्ह आहे. आता पहा या दोन रेषांना एका छेदिकेने काय केलं? छेदलं. मग या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील? तर पहा आता या कोणाची जी पोझिशन आहे तीच पोझिशन या ठिकाणी या कोणाची आहे. म्हणजे आपण याला नाव देऊ ए. कोण ए आणि कोण बी. बघा कोण ए ची पोझिशन आणि कोण बी ची पोझिशन कशी आहे? सारखी आहे. म्हणजे कोण ए इज इक्वल टू कोण बी म्हणजे संगत कोणाची पहिली जोडी झाली. संगत कोणाची ही काय झाली? पहिली जोडी. आणि या दोन्ही कोणांचं माप कसं असते? इक्वल असते. आता संगत कोणाची दुसरी जोडी बघा या ठिकाणी कोण यम आणि या ठिकाणी मी कोण म्हणतो यन. ठीक आहे. या दोघांचं पोझिशन कसं आहे? आता सारखं आहे. म्हणजे याचा अर्थ दुसरी जोडी कोणती होणार? कोण यम आणि कोण यन ही संगत कोणाची काय आहे? दुसरी जोडी आहे. आणि या दोन्ही कोणांचं माप कसं असेल? सारखं असेल. त्यानंतर आणखी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी याला आपण नाव देऊ कोण यल आणि या ठिकाणी आपण याला काय नाव देऊ? कोण बी. ठीक आहे. कोण यल आणि कोण बी. ही सुद्धा एक संगत कोणाची जोडी आहे. कोणती? कोण यल आणि कोण बी आणि या दोन्ही कोणांचं माप कसं असणार? सारखं असणार. त्यानंतर आणखी एक संगत कोणाची जोडी कोणती मिळणार? तर बघा ही याला आपण नाव देऊ एक्स आणि याला आपण नाव काय देऊ आता इथे ठिकाणी वाय. मग संगत कोणाची आणखी एक जोडी मिळाली कोणतं? तर कोण एक्स आणि कोण वाय. तर अशा संगत कोणाच्या
किती जोड्या मिळतील आपल्याला? 4 जोड्या मिळतील. म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर 3. संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील? तर 4 जोड्या मिळतील. ठीक आहे. चला आता प्रश्न क्रमांक 10 बघू. 10वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा पी क्यू ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? पहा. आता एक वर्तुळ आहे, बरोबर. त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूचं नाव आहे ओ. एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूचं नाव आहे ओ. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा. आता या वर्तुळामध्ये एक जीवा आहे आणि त्या जीवेचं नाव काय सांगितलं? पी क्यू. पी क्यू है ना. ही जीवा आहे आणि या जीवेची लांबी किती आहे बेटा? 16 सेमी. या जीवेची लांबी आहे 16 सेमी. ठीक आहे. जीवा लांबीची जीवा 16 सेमी लांबीची जीवा पी क्यू ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे. ही जीवा वर्तुळ केंद्रापासून किती सेमी अंतरावर आहे? 6 सेमी अंतरावर आहे. म्हणजे हे अंतर किती झालं आता? 6 सेमी. ठीक आहे. मग आता या रेषेनं या जीवेचे 2 समान भाग केले. हा भाग जर टोटल जीवेची लांबी जर 16 असेल तर इथून इथपर्यंतची लांबी किती असणार बेटा? आता 8 सेमी असणार. किती? 8 सेमी. आणि आपल्याला विचारलं त्या वर्तुळाची त्रिज्या किती? त्रिज्या म्हणजे काय? तर हा भाग जोडून घ्या. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून ते वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंतचे अंतर म्हणजे काय? त्या वर्तुळाची त्रिज्या असते. मग आता आपल्याला विचारलं त्रिज्या किती? तर मग आता त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे आणि आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे. कर्णाची लांबी कशी काढतात? तर पायाचा वर्ग, वर्गमुळामध्ये पायाचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग आणि अधिक उंचीचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग. सांगा 8चा वर्ग किती येतो? 64 आणि 6चा वर्ग किती येतो? 36 आणि पुन्हा या दोघांची बेरीज किती येते? 100 आणि 100चं वर्गमूळ किती बेटा? 10 सेंटीमीटर. म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेमी असायला पाहिजे? तर उत्तर आहे पर्याय नंबर 3, 10 सेंटीमीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 बघा. आता वर्गमुळावरचा प्रश्न आहे. तर आपण आता डायरेक्ट कसं करू पहा. या वर्गमुळामध्ये बघा 800 मायनस 175 आहे. सांगा बरं मग 800 मायनस 175 किती होणार? वर्गमुळामध्ये 625 आहे ना. 800 मधून 175 मायनस करा. वर्गमुळामध्ये 625 पुन्हा गुणिले आता दुसऱ्या वर्गमुळामध्ये बघा 0.58 प्लस 0.06 यांची जर बेरीज केली बेटा तर 0. किती होणार? 64. ठीक आहे. 0.58 प्लस 0.06 म्हणजे 0.64 आणि गुणिले गुणिले या ठिकाणी वर्गमुळामध्ये किती आहे? 1000 किती? 24. 1024. पुन्हा छेदामध्ये बघा वर्गमुळात किती आहे? 100 आणि पुन्हा गुणिले वर्गमुळामध्ये किती आहे बेटा? 256. आता बघा आपण जर या वर्गमुळातल्या संख्या पाहिल्या तर सर्व संख्या या वर्गसंख्या आहेत. सांगा 625 चा वर्गमूळ किती? 25 है ना. 0.64 च वर्गमूळ 0. किती? 8 आणि गुणिले 1024 च वर्गमूळ किती आहे? तर 32 आहे. त्यानंतर 100 च वर्गमूळ किती आहे? 10 आणि गुणिले 256 च वर्गमूळ किती आहे? 16. ठीक आहे. आता पहा अंशामध्ये एक दशांश दिसतो पण छेदामध्ये दशांश आहे का? नाही. मग आपण या ठिकाणी आता पॉईंट देऊ आणि एक शून्य वाढवू. त्याच्यामुळे काय झालं तर दशांश स्थळांची संख्या किती झाली? समान झाली. आणि दशांश स्थळ जर समान झाले तर बेटा ते पुन्हा काय होतात? कॅन्सल होतात. कॅन्सल करा. आता काय होणार? 25 गुणिले 8 गुणिले 32 आणि छेदामध्ये काय असणार? 10 गुणिले 160. 10 गुणिले 160. ठीक आहे. आता त्यानंतर बघा काय होईल. तर आपण काय करू? 16 दोन्ही 32 आणि 16 एक 16 आणि समोरचा एक 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करा? 25 8 200 वरचा गुणाकार करून घ्या. 25 8 200 आणि 200 दोन्ही 400. अंशामध्ये किती येणार? 400 आणि छेदामध्ये 10 10 100. हे दोन शून्य कॅन्सल झाले. हे दोन शून्य काय झाले? कॅन्सल झाले. 4 ला जर 1 न भागलं तर किती यायला पाहिजे? 4. म्हणजे उत्तर यायला पाहिजे 4. आहे का बघा बरोबर पर्यायामध्ये? पर्यायामध्ये जर पाहिलं बघा तर पहिला पर्याय दिसतो किती? 4. ठीक आहे.
चला आता एक शेवटचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 12. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 रुपये आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील पहा. आता या ठिकाणी आपण काय करू, एका ताटाची किंमत बघा, एका ताटाची किंमत किती मानू, x, आणि एका वाटीची किंमत बेटा आपण मानू y. एका वाटीची किंमत आपण या ठिकाणी काय मानू, y. ठीक आहे. मग 5 ताटे, एका ताटाची किंमत x, तर 5 ताटाची किंमत किती येणार, 5x, प्लस एका वाटीची किंमत y, तर 10 वाट्यांची किंमत किती येणार, 10y, आणि अशी किती आहे, 5 ताटे आणि 10 वाट्यांची किंमत किती आहे, 1000 रुपये आहे. हे झालं समीकरण 1. आता पुढे बघा, 2 ताटे, एका ताटाची किंमत x, तर 2 ताटाची किंमत किती, 2x. 2 ताटे आणि 8 वाट्या, एका वाटीची किंमत y, तर 8 वाट्यांची किंमत 8y, बरोबर किती सांगितलं, 560. हे झालं समीकरण किती, 2. ठीक आहे. आता आपल्याला कोणतं तरी एक चल कॅन्सल करायचं आहे, म्हणून सहगुणकांची संख्या करू आपण समान करू. म्हणून आता समीकरण 1 ला 2 ने गुणू आणि समीकरण 2 ला 5 ने गुणू. बघा, समीकरण 1 ला 2 ने गुणायचं आहे, वर 2 ने गुणा, 2 पंचे 10x, पुन्हा 2 10 20y, आणि 1000 ला 2 ने गुणलं तर किती होणार, 2000. आपण याला म्हणून समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 ला 5 ने गुणा, इथं 5 ने गुणायचं सगळ्यांना, 5 दुनी 10x, प्लस 85 40y, आणि पुन्हा 560 ला सुद्धा 5 ने गुणा, 5 0 0, 5 सक 30 ला 0 हातचे 3, 5 5 3 किती, 28, आणि हे झालं समीकरण नंबर किती, 4. ठीक आहे. आता समीकरण 3 आणि 4 ची आपण काय करू, वजाबाकी करू. वजाबाकी करायची असेल तर हे 10x मायनस 10x म्हणजे कॅन्सल होतील. आता या ठिकाणी 20y मधून 40y काय करायचं, आपल्याला मायनस करायचं आहे. मग वजाबाकीचा नियम आहे, दिलेल्या संख्येतून पुढील संख्येची विरुद्ध संख्या वजा करावी. मग 20y, पॉझिटिव्ह 20y मधून पुढच्या संख्येची विरुद्ध संख्या म्हणजे पॉझिटिव्ह 40y ला आपण काय करू, निगेटिव्ह 40y करू. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह 20y आणि निगेटिव्ह 40y यांची बेरीज किती येणार, निगेटिव्ह 20y येणार. किती, निगेटिव्ह 20y, आणि त्याच्यानंतर 2000 आणि 2800 यांची जी बेरीज आहे ती येणार निगेटिव्ह किती, 800. ठीक आहे, निगेटिव्ह 800. आता निगेटिव्ह निगेटिव्ह साइन कॅन्सल होईल, आणि y बरोबर 800 भागिले किती घ्या, 20, 0 0 काय झाले कॅन्सल, आणि y बरोबर 2 चोक 8, आणि समोरचा एक 0. y ची किंमत किती मिळेल आपल्याला, 40. मग y ची किंमत म्हणजेच काय, तर एका वाटीची किंमत किती मिळाली, 40. आता आपण x ची किंमत काढू. x ची किंमत काढताना काय करायचं, तर समीकरण 1 मध्ये y ची किंमत ठेवा. समीकरण 1 काय बघा, समीकरण 1 काय आहे बघा, 5x. समीकरण 1 काय आहे, 5x, प्लस 10y म्हणजे y ची किंमत किती आहे, 40. 40 10 किती होणार, 400, आणि बरोबर किती आहे बेटा इकडं, 1000. ठीक आहे, बरोबर आहे 1000. 400 ला तिकडे पाठवा, 5x बरोबर 400 तिकडे पाठवलं तर 1000 मधून मायनस किती होणार, 600. त्यानंतर x बरोबर 600 भागिले किती घ्या, 5, आणि x बरोबर 5 1 5, 1 उरला 5 2 10 आणि 0, म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला, 120. मग x ची किंमत म्हणजे काय, तर एका ताटाची किंमत, आणि y ची किंमत म्हणजे काय, तर एका वाटीची किंमत. आपल्याला काय विचारलं, एका ताटाच्या किमतीमध्ये किती वाट्या मिळतील. मग एका ताटाची किंमत किती आहे, 120, आणि एका वाटीची किंमत किती आहे, 40. मग एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील, तर 40 त्रिक 120, म्हणजे किती मिळायला पाहिजे, 3 वाट्या मिळायला पाहिजे. उत्तर आहे पर्याय नंबर 4. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.